हा जो आहे हा छाती म्हणजे अनाहत चक्र हे वायू तत्व आपल्या शरीरामध्ये एकूण 7 ऊर्जा चक्र आहेत. 7वं जे आहे ते सहस्राधार अवकाशामध्ये आहे. त्याचं केंद्र शरीरामध्ये नाही, त्यामुळे आपल्याला ते पकडता येत नाही. नंतर आज्ञाचक्र जे आहे तेही तसंच पकडता येत नाही, कारण ते तुमच्या विशुद्ध चक्राकडच्या जवळचं आहे. आपण महत्त्वाचे भाग जे आहे त्याच्याकडे आत्ता लक्ष देणार आहोत आणि बाकीचा भाग जो आहे तो उद्याला प्रत्यक्ष कृती करताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हा अनाहत चक्र जे आहे ते जागा जी आहे ती संपूर्ण छाती त्याच्याकडे लक्ष देऊ. हात जे आहे ते नमस्कार स्थितीमध्ये घ्या. श्वास सोडा आणि हात एकमेकावरती दाबा, मोकळवा. पुन्हा मोठा श्वास सोडा, हात एकमेकावरती दाबा आणि कोपर शरीराजवळ घ्या. हळूच सोडून द्या. श्वास देणं घेणं चालू ठेवा. आता पुन्हा श्वास घ्या. तो जेवढा सोडता येईल हळूहळू तेवढा सोडायला सुरुवात करा. हात एकमेकावरती पंजे पक्के दाबा, कोपर शरीराजवळ घ्या, खांदे खाली ओढा, तो पकडून ठेवा सगळा दाब. श्वास घेणं सोडणं चालू ठेवा. आणि आता ताण दाब जो आहे तो सगळा काढून घ्या. बघूया ही सूचना बाकीच्यांना समजून देण्यासाठी वेगळा प्रयत्न करू. हात जे आहे ते दोन्ही बाजूने घ्या. खांद्याकडे लक्ष द्या. श्वास सर्वसाधारणपणे चालू ठेवा. सगळे मणके जे आहेत ते मोकळे आहेत बघा. थोडासा श्वास घ्या आणि हात वरती आणा. खांदे पकडा, म्हणजे हा ताण दाब जो आहे तो पकडून ठेवला आहे. श्वास घेणं देणं सगळं चालू आहे. आता पुन्हा श्वास घ्या, हात वरती, खांदे पकडून ठेवा, सगळे मणके मोकळे ठेवा. आता ताण पण काढून घ्या. मोठा श्वास घ्या, जा वरती, पकडून ठेवा. श्वास घेणं सोडणं चालू ठेवा. हळूहळू श्वास सोडत हात खाली आणा. हा पकडून ठेवणं, थांबणं, श्वास घेणं हा प्रकार जो आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सगळे मणके, मेरुदंड पूर्णपणे मोकळा आहे मानेच्या खाली, याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. हात नमस्कार स्थितीमध्ये. मोठा श्वास घेतला, हळूहळू सोडायला सुरुवात केली. हात एकमेकावरती दाबले, खांदे पाठीमागे खेचले, कोपर शरीराच्या जवळ घेतलं, मान सरळ ठेवली. मानेच्या खालचे सगळे मणके मोकळे आहेत. छातीचा उभार जो आहे तो पकडून ठेवलेला आहे. श्वास देणं घेणं चालू आहे. आता श्वास सोडून द्या आणि तुमचा ताणदाब पण काढून घ्या. पाठीला जर त्रास होत असेल, कमरेचे मणके जे आहे त्याला त्रास होत असेल, तर तुमचं लक्ष जे आहे ते छातीकडे पूर्णपणे नव्हतं, ते बेआग्रह होतं. हात मोकळा, हात खाली.
जिथे दुखतं होतं तिथे अर्ध लक्ष होतं आणि अर्ध लक्ष जे आहे ते छातीकडे होतं. आपल्याला सूर्यनमस्कार जे शिकायचे आहेत ते जीवात्म्याकडून शिकायचे आहेत. तुम्ही इथे आला जे आहे ते त्याच्या सांगण्यावरतून आणि त्याच्या धक्का देण्यामुळे आलेले आहात. इतर सगळ्यांना ते शक्य झालेलं नाही. तर तो तुम्हाला शिकवणार आहे आणि शिकवणार आहे. तर त्याचे पहिले प्रतिनिधी जे आहे ते हे ऊर्जा चक्र आहे. त्या आसनातलं ऊर्जा चक्र जे आहे त्याच्याकडे संपूर्ण मन केंद्रित करून तुम्हाला ते आसन करायचं आहे. चुकलं की तो सांगणार आहे की तुझं या आसनामध्ये चुकलं आहे, कारण आमच्या ठिकाणी तुझं दुखतं आहे. हे एकदा लक्षात आलं शरीराच्या की मग नक्की स्थिती बरोबर कुठली हे ताबडतोब लक्षात येईल आणि दुसऱ्या दिवसाला ते चूक जी आहे ती लगेच दुरुस्त करता येईल. बघूया एकदा पुन्हा. आपल्याला छाती व्यतिरिक्त इतर ठिकाणी कुठेही लक्ष द्यायचं नाही. हा हातावरती दिलेला दाब जो आहे तो छातीवरती पोचवणे हा आपला उद्देश आहे. आणि म्हणून सगळे मणके जे आहे ते मोकळे सोडायचे आहेत. तो भाग आणखी थोडासा हळूहळू पुढे गेल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे, सुरू. हात नमस्कार स्थितीमध्ये पहिल्यांदा मोठा श्वास घेतला आणि मग श्वास सोडत सोडत कोपर शरीराजवळ, खांदे खाली ओढलेले, मान सरळ, पूर्ण लक्ष छातीकडे, कमरेचे मणके सगळे मोकळे. आणि आता श्वास घ्यायला सुरुवात करा. हा झाला अनाहत चक्र. आपल्याला पुढचा जो बघायचा आहे तो विशुद्ध चक्र आहे. हात खाली म्हणजे मानेचा तिसरा मणका जो आहे तो विशुद्ध चक्र आहे. तुमचं थायरॉईड वगैरे जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते विशुद्ध चक्र करतं. आणि या विशुद्ध चक्रालाही कार्यरत ठेवणारा जो आहे तो आज्ञाचक्र आहे. त्याचा मागोवा आपण उद्याला घेऊया. याच्याकडे आत्ता आपल्याला लक्ष द्यायचं आहे. संपूर्ण शरीराला ऊर्ध्व दिशेला ताण द्यायचं आहे. संपूर्णच्या संपूर्ण 32-33 मणके जे आहे ते सगळेच्या सगळे वरती उचलायचे आहेत. बघूया. हात वरती उचला, दोन्ही नमस्कार स्थितीमध्ये घेऊन जेवढे वरती उचलता येतील तेवढे उचला. खांदा पकडा, खांद्यामध्ये श्वास घ्या आणि हात वरती उचला. श्वास सोडत सोडत खाली या. आपल्याला खांदे पकडायचे म्हणजे खांद्यामध्ये श्वास जो आहे तो भरून घ्यायचा आहे. तिथे पक्केपणा आणायचा आहे, कडकपणा आणायचा आहे. तो कडकपणा आणला की लहान मुलाला बगलेमध्ये धरून वरती उचलतो तशी तुमची स्थिती होणार आहे शरीराची. ती होते का नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बघूया. सुरू. श्वास घेऊन खांदा उचलून जेवढं वरती जाता येईल तेवढं जायचं आहे. थांबायचं आहे. मान सरळ वगैरे ठेवायची आहे. श्वास घेणं सोडणं सगळं चालू ठेवायचं आहे. सगळे मणके पूर्णपणे मोकळे आहेत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळू श्वास सोडत सोडत हात खाली सोडायचा आहे. आपल्याला शरीराला ऊर्ध्व दिशेला ताण द्यायचा आहे. ऊर्ध्व दिशेला ताण द्यायचा आहे म्हणजे तुमचा पार्श्वभाग जो आहे तो वरती उचलायचा नाही. बट एंड वरती उचलायचे नाही, ते मोकळी सोडायची. पार्श्वभाग जेवढा मोकळा सोडता येईल तेवढा सोडायचा आहे. पार्श्वभाग मोकळा सोडणे म्हणजे मलमूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव जे आहे ते मोकळे करणे. ते पकडायचे नाहीत, उचलायचे नाहीत, आवळायचे नाहीत. ते जेवढे ढिल्ले सोडता येतील तेवढे सोडायचे. हा त्याचा अर्थ. आज आणि उद्याला 100 नाही अनेक वेळेला तुम्हाला ही सूचना मिळणार आहे. सूर्यनमस्कार करताना आपल्याला कुठेही हा पार्श्वभाग वापरायचा नाही, त्याच्याकडे लक्ष द्या. बघूया. सुरू. श्वास घेत घेत हात वरती, जेवढा वरती जाता येईल तेवढा वरती. आणखी एकदा वरती, आणखी वरती. खांदे उचललेत.
मानेच्या खालचे सगळे मणके मोकळे आहेत. श्वास देणं घेणं चालू आहे. खांदे पकडलेले जे आहेत ते पकडलेले आहे आणि म्हणून तुमचं शरीर वरती उचललं गेलेलं आहे. हळू श्वास सोडत सोडत खाली या. आपण सिंगल बार जो आहे त्याच्यावरती जसा पुलप काढतो तसा या श्वासाने पुलप काढायचा आहे. म्हणजे बारकी उडी मारून आपण तो सिंगल बार जो आहे तो पकडतो आणि मग श्वास पक्का खांद्यामध्ये पकडतो आणि हळूहळू कोपर वाकवून ही हनवटी जी आहे ती त्या बारला लावतो. ते लावणं झालं की मानेच्या खालचे सगळे मणके जे आहेत जेवढे ढिल्ले सोडता येतील तेवढे सोडायचे आणि मग श्वास सोडत सोडत हळूच पूर्वपदावरती यायचा. हा जो सिंगल बार घालतो तसा हा श्वासाचा एक पुलप काढायचा आहे. बघूया काय जमतं आहे ते. माझ्या सूचना काही नाही, तुम्ही किती जमतं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. माझ्या सूचना न ऐकता आपल्याला काय काय जमलं आहे काय काय कळालं आहे हे शरीराच्या लॅबोरेटरीमध्ये सिद्ध झालं आहे का नाही, त्याला समजलं आहे का नाही हे बघा आणि मग श्वास सोडत सोडत खाली या. ठीक आहे. पुढे आपल्याला हात जो आहे तो हात उचलून पाठीमागे घ्यायचा आहे. अर्थात दोन्ही हात हा उचलला आणि हा उचलून हा पाठीमागे नेला टोला लगवण्यासारखा. पाठीमागचे मणके म्हणजे मानेच्या खालचे सगळे मणके मोकळे, पार्श्वभाग मोकळा याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मान सरळ ठेवायचे. ठीक आहे. सुरू. हात वरती, खांदा उचला आणि हात वरती उचला. आता पुन्हा खांदावरती उचलून हात पाठीमागे घ्या. मानेच्या खालचे सगळे मणके मोकळे आहेत याच्याकडे लक्ष द्या. पार्श्वभाग मोकळा आहे याच्याकडे लक्ष द्या. आणखी एकदा प्रयत्न करा. पुन्हा एकदा प्रयत्न करा. हळूच मोकळं. हा प्रकार सूचना न घेता एकदा काय जमतोय ते बघू. सुरू. मान जेवढे सरळ ठेवता येईल तेवढे. दंड आणि कान एकमेकाला लागलेले. कोपर सरळ, पंजे सरळ, बोटं एकमेकाला लागलेले आणि घ्या भरभक्कम श्वास आणि जा वरती. सगळे मणके मोकळे आहेत याच्याकडे लक्ष द्या आणि मग खांद्यातून उचला आणि जा पाठीमागे. आणखी एकदा, आणखी एकदा. हळूच मोकळं. हात खाली. आपल्याला विशुद्ध चक्राचं स्थान जे आहे ते बघायचं आहे. मग आपण अनाहत चक्र बघितलं. अनाहत चक्र म्हणजे सगळे छाती, फुफ्फुस वगैरे जो भाग आहे तो सगळ्याच्या सगळा. छातीचा भाग कुठपर्यंत आहे? फुफ्फुसाची क्षमता जी आहे ती छातीच्याही खाली आहे, म्हणजे ओटीपोटापर्यंत आहे. तुमचा श्वासपटल श्वास घेतल्यावरती, खूप प्रमाणात घेतल्यावरती जेवढा खाली जाईल तिथपर्यंत त्याचा प्रवास आहे, तिथपर्यंत त्याची मर्यादा आहे, ती त्यांची कक्षा आहे आणि त्याचा प्रभाव ओटीपोटावरती सुद्धा दांडगा होतो. आपल्याला तो वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे इथे सगळं ऊर्जेचं स्टोअर हाऊस आहे. अग्नीमधील ऊर्जा जी आहे त्याचं स्टोअर हाऊस आहे. अग्नी आणि प्रकाश म्हणजे एक मूर्त स्वरूप आणि एक अमूर्त स्वरूप. एक आहे आणि एक नाही आहे. शरीर आहे पण आतला प्राण जो आहे तो काही दिसत नाही वगैरे, तो नाही आहे. या दोन्ही साधनं जी आहेत त्या एक जीवात्म्याची, परमात्म्याची, परमतत्वाची, रामचैतन्याची, वैश्विक शक्तीची हीच उपासना आहे.
आणि दुसरी जी आहे ती शरीराची आहे, म्हणजे आहेची आहे, मर्त्य आणि अमर्त्य या दोघांची आहे. एक जी आहे ते गायत्री उपासना आहे मनाची, आणि दुसरी जी आहे ती कायिक आहे. या दोघांचा संगम सूर्यनमस्कारामध्ये व्यवस्थित होतो आणि म्हणून तो योगासनाचा मुकुटमणी म्हणून संबोधलं जातं. ठीक आहे, आपल्याला मान जी आहे ती मागे घ्यायची आहे, थोडीशी मागे घेऊन किंचित दाबायची आहे. तो तिसरा मणका आहे. तो तिसरा मणका तुमचं विशुद्ध चक्र आहे. मान पाठीमागे घेताना घेऊ नका इच्छात. पाठीमागे घेताना ती तुटणार नाही याची काळजी घ्यायची. पाठीमागच्या बाजूला कुठेही ताण येता कामा नये. तो ताण आपल्याला पुढच्या बाजूला म्हणजे कॉलर बोनला आणि स्वरयंत्र जे आहे त्याला तिथेच ताण येईल हे बघायचं आहे. किंचित दाबल्यासारखं करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. सगळे मणके मोकळे आहेत आणि पार्श्वभाग मोकळा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. सुरू, हात वरती, नमस्कार हे करून हात वरती, श्वास घेऊन अंखीवरती, अंखी मोठा श्वास घ्या आणि हात उचलून पाठीमागे घ्या. आता मोठा श्वास घ्या, मान वरती उचला, ती जेवढी मागे नेता येईल तेवढी न्या. किंचित दाबल्यासारखं करा. पुढच्या भागामध्ये ताण आहे याच्याकडे लक्ष द्या. सगळे मणके मोकळे आहेत हे आहे. श्वास सर्वसाधारण चालू ठेवा. मणके मोकळे आहेत याच्याकडे लक्ष द्या आणि हळूहळू श्वास सोडत सोडत खाली या. कुठल्याही मणक्याला जरासा सुद्धा त्रास होता कामा नये. हे विशुद्ध चक्र झालं. पुढचं जे आहे ते स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे शेवटचा मणका, शेवटचं टोक हे त्याचं ठिकाण आहे. ते ठिकाण काय आहे ते लक्षात येईल. आत्तापर्यंत बसलेला आहात, काही जणांना थोडाफार कमरेला वगैरे त्रास होत असेल, कंबर अवघडली वगैरे असेल, तर त्या याच्यामध्ये स्वाधिष्ठान चक्र नक्की कुठे आहे याचा शोध घेता घेता तुमची कंबर जी आहे ती ठिकाणावरती येईल. अजिबात त्रास होणार नाही. ते जलतत्व आहे. म्हणजे आपण पोट जी आहे ते अग्नितत्व बघितलं, हा जो आहे छाती हे वायुतत्व बघितलं, हे जे आहे हे परमतत्व बघितलं, आणि पुढचं जे आहे ते जलतत्व आहे. शरीरामध्ये पाणी आहे ते 3 पट आहे आणि 2 पट जी आहे ते फक्त हाडं किंवा मांस किंवा वजन असं आहे. पाण्याची कमतरता झाडाला जर कमी झाली तर एखादी फांदी वाळते, ती पुन्हा त्याला पालवी फुटत नाही. शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं हेच वैशिष्ट्य आहे. एखादी नस जर वाळली, कोरडी झाली तर ती काम करत नाही, तिला बायपास करून पुढे जावं लागतं. तर ही पाण्याची महती वेगळं सांगायची गरज नाही. लूज मोशन सुरू झाले, टॉयलेटमध्ये 4-5 चक्रा झाल्या की जी सगळी एनर्जी ड्रेन आउट होते, सगळे शक्तिहीन होतं शरीर, ते पाण्याचे विकार सगळे थोपून धरायचे आहेत. शरीराला त्याचा कुठेही स्पर्श होणार नाही, येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघूया, आपल्याला गुडघ्यावरती उभं राहायचं आहे आणि अष्टांग नमस्कार घालायचा आहे. बरोबर. हळूहळू श्वास सोडत सोडत हात टेकून द्या. हात नमस्कार स्थितीमध्ये टेकवा. गुडघ्यामधलं अंतर वाढवा. दोन्ही हातामधलं अंतर वाढवा. 2-3 मागे पुढे झोके घ्या आणि हळू श्वास सोडत सोडत नमस्कार स्थितीत असलेल्या पंजांवरती कपाळ टेकून द्या. आता आपल्याला सगळं शरीर जे आहे म्हणजेच सगळा मेरुदंड जो आहे तो हळूहळू मोकळा करायचा आहे.
अगोदरचे माकड हाड जे आहे ते आणि त्रिकास्तीचे 5 म्हणजे माकड हाडाच्या वरचे 3 आपलं 5 आणि माकड हाडाचे 3 असे 8 मणके मोकळे करायचे आहेत. ते मोकळे करता करता प्रत्येक मणक्यातून मज्जारज्जूचा पुंजका बाहेर पडलेला आहे. तो कुठल्या कुठल्या अवयवापर्यंत पोचला आहे याचा मागोवा घेत ते अवयव सगळे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता कमरेचे 5 मणके जे आहेत ते मोकळे करा. तुमचं पोट, जठर, आतडे वगैरे वगैरे ते सगळे मोकळे होत आहेत. पाठीचे जे आहेत ते एकूण 12 मणके आहेत. 6 मणके खालचे जे आहेत ते मोकळे करायला सुरुवात करा. कुठले कुठले अवयव येतात पोटातले आंतरिक अवयव ते लक्षात येईल. प्लिहा, स्वादुपिंड वगैरे वगैरे. आता वरचे 6 म्हणजे छातीचे, हृदय, फुफ्फुस वगैरे. मानेचे 4 आणि 4 आहेत. खांदा वगैरे जो आहे तो मानेचे 4 आणि पुढे चेहरा आणि डोकं जी आहे त्याचे 4. याच क्रमाने आणखी 2 वेळेला सगळे मणके मोकळे करायचे आहेत. मोकळं करता करता गुरुवंदनाचा श्लोक जो आहे तो मनातल्या मनात म्हणायचा आहे आणि त्याच्याचबरोबर आपल्या आईचा हसरा आनंदी चेहरा जो आहे तो मनपटलावरती बघायचा आहे. सूचना संपल्या. सावकाशाने करा. पूर्ण लक्ष त्या ठिकाणी एकाग्र करा. मन तिथे जातं आहे, काय चाललं आहे ते पाहतं आहे. आपल्याला हळूहळू शरीरात उतरायचं आहे. सूर्यनमस्कार करताना तिथे काय काय हालचाल होते ते बघायचं आहे. त्याची ही सुरुवात आहे. श्वास सर्वसाधारण. सगळं शरीर हळूहळू हळूहळू मोकळं. गुरुवंदनाचा श्लोक आणि आपल्या आईचा हसरा आनंदी चेहरा मनपटलावर. हळूच मोकळं व्हा आणि बसती स्थिती घ्या किंवा थांबा. हात जे आहे ते जमिनीवरती टेकवा. तुमच्या कोपरामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पंजामध्ये अंतर आहे. पंजे जमिनीवरती दाबा आणि खांदेवरती उचला. बरोबर. आता हाताने जमिनीला रेटा द्या आणि कंबर उचला आणि गुडघे वरती उचला. कंबरही उचला, गुडघे उचला. थांबून राहा तिथे. मणक्याला कुठेही त्रास नाही आहे. हळूहळू गुडघे किती सरळ करता येत आहेत ते बघा. मोकळं व्हा. श्वास सोडत सोडत गुडघे सरळ करा आणि पंजे जे आहे त्याच्या विरुद्ध बाजूला टाच आहे ते टाच जमिनीला टेकते का बघा. टेकत नसेल तर 1-2 इंच पुढे आणायला हरकत नाही. आता हाताकडे खांदे आणि पंजे साधारण सरळ रेषेमध्ये. सरळ रेषेमध्ये सगळ्यांचे आलेत. हाताने आणि पंज्याने जमिनीला रेटा द्या आणि धनुष्य कृती झाली आहे तुमच्या शरीराची. त्याचा मधला भाग जो आहे तो जेवढा वरती उचलता येईल तेवढा उचला. श्वास घेणं सोडणं चालू ठेवा. तो उचललेला भाग तसाच पकडून ठेवा. शेवटच्या मणक्यावरती वगैरे काहीही त्रास नाही. हळूच मोकळं व्हा. गुडघे टेकून द्या.
हीच क्रिया जी आहे ती माझी सूचना न घेता करायची आहे. सुरू. शरीराला काय काय समजलं आहे ते बघायचं आहे. कमरेला कुठेच त्रास होता कामा नये. हळूच मोकळं. दोन्ही हात दोन्ही पायाजवळ आणा. कंबर मोकळी करा. सूचना ऐका आणि नंतर उभं राहायला सुरुवात करा. कंबर मोकळी करून हवा छातीमध्ये जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्ष फक्त छातीकडे ठेवायचं आहे आणि श्वास भरत भरत फक्त वरती उभं राहायचं आहे. कंबर पहिल्यांदा मोकळी करायची आहे.